चेक चेक चेक. थँक्यू. टीम चॅलेंजर्स आणि टीम थंडर दोन्ही संघांचे संघटक टीम ओनर्स विनंती आहे, आपले पॅकेट्स आहेत, स्नॅक्स पॅकेट आहेत ते घेऊन जायचे आहेत. मुख्य मंचकाजवळ या. अनुप आपण देखील या. आणि दोन्ही संघांचे संघटक आपले जे स्नॅक्स पॅकेट आहेत आपल्या संघाचे, जो अल्पोपहार आहे, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे, ते आपले घेऊन जायचे आहेत आपल्या संघातील सर्व खेळाडूंसाठीचे. आम्ही आमच्या प्राऊड स्पॉन्सर्स देखील मनपूर्वक आभारी असणार आहोत. मित्रांनो, लाईव्हला आपण पाहू शकतो पॉईंट्स टेबल सध्याच्या घडीला. मोरागाव बुल्स टेबल टॉपर, 2 मॅच 2 विन्स 4 पॉईंट्स आहेत. मोरागाव लायन्स 1 मॅच 1 विन विथ नेट रन रेट 3.183 प्लस आपल्याला पाहायला मिळतो. मोरागाव चॅलेंजर्स ऑन नंबर 3, 2 मॅचेस 1 विन 1 लॉस्ट पॉईंट्स 2 आणि नेट नेट आपल्याला प्लस 1.342 अशा प्रकारचे 3 टॉप 3 आपल्याला पाहायला मिळाले. टॉप 4 मध्ये चौथा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मोरगाव बुलेट, स्ट्राईक बुलेट, ज्यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारची एंट्री घेतली आहे मागून येत असताना. परंतु काहीशे संकटात आपल्याला मोरगाव वॉरियर्स पाहायला मिळतात, मोरगाव थंडर्स आणि मोरगाव स्काय वॉकर्स जे बॉटमला पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय मोरगाव थंडर्स आणि स्काय वॉकर्स संघासाठीचा पुढचा प्रवास बराचसा कठीण असणार आहे. जे इक्वेशन्स असतील या दोन्ही संघांसाठी ते इतर संघांच्या रिझल्टवर देखील डिपेंड्स असतील. दरम्यान मोरगाव वॉरियर संघासाठी शेवटचा सामना, अंतिम सामना अत्यंत महत्त्वाचा राहील. डू ऑर डाय सिच्युएशन असेल तर पांथर संघाला या मॅचमध्ये निश्चितच, दोन्ही संघ जे सध्याच्या घडीला मैदानी आतमध्ये पाहतायत, आपला दुसरा सामना खेळत आहेत. पहिल्या सामन्यात निश्चितच विजय मिळवलाय. एका बाजूला लायन्स संघाने खूप चांगल्या प्रकारे एखादी विजय मिळवला होता, दुसऱ्या बाजूला पांथर संघाला थोडंसं झगडावं लागलं होतं, परंतु विजय त्यांनी देखील मिळवला. दोन्ही संघांमधील आता मात्र विजय संघाचा जो सेमीफायनलचा प्रवास बराचसा सुखकर होऊ शकतो. सामन्याला येते होतं सुरुवात. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येत असताना गोलंदाज मनीष स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो स्वस्तिक, त्याला साथ मिळेल ती अनिकेत घुरव. पहिला चेंडू लोअर फुलला चेंडू ऑन साईडला खेळला जात आहे. मिड विकेट झोन मध्ये 1 धाव तिकडे पूर्ण होईल. पंच त्या ठिकाणी डिक्लेअर देऊ शकता आपण 2 धावा. कॅमेरामॅनच्या पाठीमागे तो बॉल खाली आले राईट लेफ्टला. 2 धावा त्या ठिकाणी जरूर अर्जित. हनुमान जयंतीचा उत्साह मित्रांनो सध्याच्या घडीला आपण संपूर्ण भारतवर्षात पाहतोय. सायंकाळचं सत्र सुरू झालं. अनेक पालखी सोहळे मुंबईभरात आपल्याला पाहायला मिळतात आणि सध्याच्या घडीला मैदानी आतमध्ये स्वस्तिक विरुद्ध मनीष ही लढत देखील आपण पाहतोय. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रूम बनवण्याचा प्रयत्न झाला होता. फॉलो केलं फलंदाजाला. खोलवर टप्प्याचा चेंडू कुठल्या प्रकारची ते ना गती दिली ना वीट दिली गोलंदाज मनीषने. अप्रतिम चेंडू राहिला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पांथर संघाची गोलंदाजी मागील मॅच मध्ये क्लिक झाली होती. आशिष मॅचचा हिरो राहिला होता. या मॅच मध्ये स्वस्तिकने इथे मात्र हल्ला चढवला. चेंडू हवेत आहे. प्रयत्न इथे केले जात आहेत खेळाडूच्या माध्यमातून, परंतु 1 बाउंड चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय पहिला MPL चौकार. थँक्यू. मागील मॅच मधील विनायक जोरेच्या इनिंगसाठी अनिकेत भोवड यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. विनायक आपण यायचं आहे, हे 500 रुपयांचं पारितोषिक कलेक्ट करायचं आहे. अनिकेत भोवड यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. यावेळी लोअर फुल टॉस आणि या लोअर फुल टॉसला कन्वर्ट केलंय दुहेरी धावेमध्ये. अप्रतिम दर्जेदार सुरुवात. अनिकेत आणि स्वस्तिक ही जोडी हिट राहिली होती सकाळच्या सत्रामध्ये. पाहूया सायंकाळच्या सत्रामध्ये कोण होत आहे सुपर हिट. एकच धाव केवळ, बॉल 2. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. विनायक जोरे आपण यायचं त्वरित आपलं पारितोषिक घेण्यासाठी. अनिकेत भोवड यांच्याकडून आपल्या इनिंगसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. अनुप आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब स्वीकारायचा आहे. मी विनंती करेन अश्विन आपण तो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. यावेळी फ्लिक केलं जाईल चेंडूला ऑन साईडच्या दिशेने. 1 धाव इथे होईल पूर्ण. एका धावेच्या माध्यमातून धाव फलक जाईल तो. यावेळी 9 या धावसंख्येवरती 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त आहे. स्टील देर इज अ 1 बॉल रिमेनिंग सर. 1 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. 9 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. अनिकेत गुरव पहिला चेंडू फेस करेल या मॅच मधील.
लास्ट डिलिव्हरी स्टील रिमेनिंग. आपण पाहतोय प्ले ऑफ द मॅच अनूप ठरतायत मागील मॅचचे. अप्रतिम खेळ राहिला, दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला अनूपचा. अनूप नायर 9 चेंडू आणि 37 धावांचं योगदान आपल्या संघासाठी पाहायला मिळालं. मॅन ऑफ द मॅच. पहिला चेंडू अनिकेत गुरवसाठीचा पाहायला मिळाला. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, कम्प्लिटली मिस झाले त्या ठिकाणी. बाल बचे असं म्हणावं लागेल. नशीब कुठेतरी सोबत घेऊन आलेत आणि त्याचाच उपयोग होत असताना अनिकेत गुरवसाठी षटक क्रमांक पहिले इथे कम्प्लीट होईल. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 10. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पार्टनरशिप इथे मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ती टीम लायन संघासाठी सुरुवात चांगली झाली आहे. 10 धावा धावफलकावरती जरूर लगावले जात आहेत. पहिलं षटक जे मॅन्डेटरी पॉवरचं षटक होतं ते हाताळलं गेलंय. यानंतर कशा प्रकारचा अप्रोच या दोघांचा राहतोय हे पाहणं देखील महत्वाचं. आपण पाहतोय मागील 2 ते 3 सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मोठी धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. ती चेस होता देखील पाहायला मिळते, ती होताना देखील पाहायला मिळते. त्यामुळे यावेळी कोणतं टार्गेट मनामध्ये ठेवून हे दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये आले असतील. लायन संघाचा प्लॅन या ठिकाणी काय असेल तर दुसऱ्या बाजूला पॅन्थर संघ मागील सामन्यात खूप चांगली गोलंदाजी राहिली या संघाची, त्यामुळे या संघाच्या गोलंदाजीकडे देखील लक्ष असेल. गणेशला आपण पाहतोय वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग कॅरेक्टर फ्रॉम मोरागाव, अशा प्रकारचं हे कॅरेक्टर गणेश आपण पाहतोय, ज्याचे सेलिब्रेशन बऱ्याच वेळा अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं, इंटरेस्टिंग असतं. तो गणेश बिराजदार सज्ज होत आहेत. पहिला चेंडू यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अनिकेतने ओळखलं, खूप चांगल्यारीत्या बॅकफूट वरती पोझिशन मध्ये आले. हात खोलण्याची संधी होती, रूम प्राप्त झाला होता, त्याचा उपयोग केला. एक्सटेन्शन्स ऑफ द हँड्सचा उपयोग करत असताना एक अपीश आपण पाहतो. यावेळी स्क्वेअर कट खेळला गेला जो जातोय पॉइंट रिजन दरम्यान एका धावेसाठी. या एका धावेच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावेळी, माफ करा 2 धावांसाठीचा फटका. 12 या धावसंख्येवरती 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळी ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, आर्म डिलिव्हरी पाहायला मिळते. फिरकी देण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता, अधिक वेगाने चेंडूला हाताळलं. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, हे ते मात्र निश्चितच बीट केलंय फलंदाजाला. टर्न साठी खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु यावेळी आर्म डिलिव्हरी त्याच पद्धतीने त्याच अँगलने चेंडू जाताना पाहायला मिळाला. लेगस्टिकच्या डोक्यावरून डॉट बॉल येतोय. गणेश लेफ्ट हँड अराउंड द विकेटचा मारा करतायत आणि या स्पर्धेमध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अनेक लेफ्ट हँडर्स आहेत ज्यांनी इम्प्रेस केलंय. यावेळी पुन्हा एकदा पहिल्या चेंडूचा हलकासा ऍक्शन रिप्ले होता. यावेळी चांगला फटका अजून पाहायला मिळाला, अजून चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका, 2 धावांसाठीचा फटका. 14 धावा 2 धावांच्या माध्यमातून. पांथर संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं टॉस जिंकल्यानंतर. त्यानंतर आपण पाहतोय आतापर्यंत म्हणावं लागेल दोन्ही संघ थोडंफार समान स्थितीमध्ये आहेत. एका बाजूला 14 धावा केवळ धावफलकावरती लगावल्या जातात, परंतु कुठली विकेट गमावलेली नाहीये टीम लायन्सच्या माध्यमातून. यावेळी चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 1 धाव जरूर या चेंडूवरती हर्षित केली जाईल. अनिकेत गुरव एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर आहे, मॅच्युअर्ड क्रिकेटर आहे, बराचसा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि निश्चितच स्वतःला बॅक करतो नेहमीच. इनिंगला कशा प्रकारे कॅरी करायचं आहे, कशा प्रकारे पुढे घेऊन जायचं, आपल्या संघाला कशा प्रकारे घेऊन जायचं, एक लिडरशिप क्वालिटी खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते, जी त्याने गतवर्षी प्रूव्ह देखील केली. चॅम्पियन ठरला होता MPLचा. यावेळी खराब चेंडू पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा येतोय यावेळी पंचांच्या माध्यमातून. बीमरचा हा नो बॉल कॉल केला गेलाय. ओव्हर दी वेस्ट हाईट, नो बॉल, नो +1 अशा प्रकारच्या 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात या धावफलकात होतील ऍड. मोरागाव प्रीमियर लीग 20-25 पर्व 4थं मित्रांनो आपण पाहतोय. संजयजी मानाची कदम साहेब यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, नुकत्याच पुढच्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये अर्थातच 19 आणि 20 एप्रिल रोजी आपण कार्यसम्राट चषक देखील पाहणार आहोत. चांगला चेंडू फ्री हिटला कॅपिटलाइज करू दिलेला नाहीये गणेश. त्या ठिकाणी आपण पाहतोय वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न गणेशकडून जरूर होतोय. व्हेरिएशन जरूर केले जात आहेत, स्वतःला बॅक करतात. व्हेरिएशनची आवश्यकता देखील आहे. शॉर्टर फॉर्मॅटचं क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं तर गोलंदाजाला व्हेरी करणं आपल्या पेसमध्ये, आपल्या लेंथमध्ये आणि आपल्या विविध चेंडूंमध्ये हे महत्वाचं आहे. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 8 धावा खर्च केल्या आहेत गणेशने. शेवटचा चेंडू देखील मात्र चांगल्या रीतीने इथे हाताळतोय. फिनिश चांगल्या प्रकारे या षटकाला करतोय. 2 षटकांच्या अंती आपण पाहतोय विदाउट एनी लॉस टीम लायन्स संघ जाऊन पोहोचलाय तो 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. DJ
थँक्यू डीजे. मनीष पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आपला स्पेल कंटिन्यू करताना. मनीष अडेकर अनिकेत गुरव यांच्या विरोधात सज्ज होतील. हे षटक मात्र महत्वाचं असेल. विकेटचा इथे मात्र जरूर प्रतीक्षा असणाऱ्या टीम पांथर संघाला दुसऱ्या बाजूला आता मात्र हे दोन्ही फलंदाज काहीसे फिअरलेस होतील. आक्रमण करताना पाहायला मिळतील. यावेळी चांगला स्टायलिश स्ट्रोक पाहायला मिळतोय अनिकेतच्या बॅटमधून. लॉफ्ट केला चेंडूला ओव्हर दी कव्हर्स 2 धावांसाठी. पहा कुठलाही आतापर्यंत मोठा फटका आलेला नाहीये, परंतु तरी देखील धावसंख्या आपल्याला चांगल्या गतीने पुढे जाताना पाहायला मिळते. हे दोन्ही बॅटर्सचं चांगले कॅल्क्युलेशन पाहायला मिळते. एका बाजूला अनिकेत गुरव 7 चेंडू फेस केले, 9 धावा त्यांच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला स्वस्तिक 7 चेंडू 10 धावा. यावेळी स्लॉक स्वीप केला जातोय. चेंडूला बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळी शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये 1 धाव त्या ठिकाणी जरूर अर्जित केली जाते आणि एका धावते समाधान मानतील. हलकंसं शफल होलं तदनंतर आपण स्लॉक स्वीप यांसारखे फटके जरूर पाहत असतो आणि फिरकीपट्टींच्या विरोधातलं हे प्रमुख अस्त्र मानलं जातं, विशेषतः जेव्हा आपण लेदर बॉलचं क्रिकेट पाहत असतो. एसी लाईव्हच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे फीचर्स मित्रांनो आपण पाहू शकता. आमच्या लाईव्हच्या प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळत आहे. त्यावेळी मिसटाईम स्ट्रोक आहे, परंतु नो मॅच डायरेक्शन मध्ये टप्पा पडला होता, परंतु हलकीशी दिरांगाई त्या ठिकाणी आपल्याला आशिषांची पाहायला मिळाली. त्याचा फायदा घेतला अनिकेतने. लगेचच आपल्या चतुर चाणाक्ष नजरेने ओळखलं, हेरलं आणि दुसऱ्या धाव्याचा कॉल दिला. सिंगलला इतर मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलंय. निश्चितच मॅच्युअर्ड आहेत, बऱ्यापैकी क्रिकेटचा अनुभव आहे, त्यामुळे पाहतायत की या ठिकाणी मोठे फटके येत नाहीयेत, इतकी खराब गोलंदाजी होत नाहीये, तर मात्र सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट जरूर केले जाते. 23 धावांची पार्टनरशिप जरूर पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती 23. पुन्हा एकदा मोठा फटक्याचा प्रयत्न होतोय. बॅटच्या बॉटम एजला चेंडू ब्रश होतोय, तितक्याच चांगल्या प्रकारे बॅटवरती येत नाहीये. मागील सामन्यात काय पाहिलं मित्रांनो, मागील सामन्यात आपल्याला धडाकेबाज फलंदाज पाहायला मिळाले, तडाखेबंद फटकेबाजी पाहायला मिळाली. परिणाम आपण पाहिलं त्या ठिकाणी एकच होता, षटकार चौकारांची आतिषबाजी. परंतु पेस प्रत्येक गोलंदाजाकडे होता, तो पेस, वेग. परंतु या सामन्यात आपण काय पाहतोय, पांथर संघाने काय केलंय, फिरकीपटूंना समोर आणलंय, पेस तो काढून घेतलाय. त्यामुळे मोठे फटके कुठेतरी आपल्याला त्यांचा दुष्काळ पडल्यासारखा पाहायला मिळत आहे. टीम मोरगाव वॉरियर्स संघाचे कॅप्टन अथवा संघमालक किंवा कोणताही खेळाडू असेल, टीम वॉरियर्स मोरगाव वॉरियर्स आपला कोणताही खेळाडू असेल, त्यांनी यायचे त्वरित मुख्य मंचागाजवळ. आपले जे सँडविचेसचे पॅकेट्स आहेत, आपले जे अल्पपहाराचे पॅकेट्स आहेत, नाश्त्याचे पॅकेट्स आहेत, ते घेऊन जायचे. आर यंगस्टर्स फ्युचर जनरेशन इथे प्रॅक्टिस करताना आपल्याला पाहायला मिळते, त्यांना देखील शुभेच्छा असतील आमच्या. 28 धावा फलकावरती 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस. टीम मोरगाव लायन्स डीजे. येस, कॅमेरामॅन ऑन हिज वर्क आपल्याला पाहायला मिळतात. लाईव्हचे आमचे सर्व प्रेक्षक जरूर याचा आनंद घेऊ शकतात. बॅक टू द वर्क. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या प्रकारचा आपण कॅमेरा वर्क पाहतो, तसेच आमचे हे कॅमेरामॅन्स आहेत. तर निश्चितच ज्यामध्ये आपण पाहतो सूरज आणि करण आपल्या कामात व्यस्त आहेत, अगदी योग्य ते काम करतात, आपल्या लेन्सेसमध्ये योग्य ते चेहरे टिपतायत. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो मल्टिपल अँगल्स आहेत आमचे 2 कॅमेरे 4K हाय क्वालिटी युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक वेगळा निश्चितच अजून एक वाखाणण्याजोगा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून मोरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण मैदान कव्हर करण्याचा प्रयत्न आहे. मैदानाच्या दोन्ही बाजूला आपण पाहतोय आमचे सर्वच प्रेक्षक वर्ग असतील, खेळाडू असतील, आपण पाहतोय यावी सज्ज आनंद घेत आहेत या संपूर्ण स्पर्धेचा. SC लाईव्ह मित्रांनो यासारख्या अनेक स्पर्धा, अनेक आपल्या विभागातील स्पर्धा असतील, कार्यक्रम असतील, हे घर बसला त्यांचा तुम्ही आनंद घेऊ शकता. एक नीट अँड क्लीन हाय क्वालिटी टेलिकास्टचा. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जायचं आहे त्या बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे SC चॅनलला आणि आपल्या मित्राला मात्र इथे निश्चितच वर घेऊन जायचं. आमचे आपलं जनरेशन, फ्युचर जनरेशन पाहू शकता. आपले निश्चितच लेदर बॉलमधील देखील फ्युचर या अंधेरीचं पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिससाठी सज्ज झालेत, वॉर्मअप करतायत. मॅचला सुरुवात करायची मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल आमचे सर्व प्रेक्षक. सँडविचेस पॅकेट्स फक्त खेळाडूंसाठी होते याची नोंद घ्या, परंतु या खेळाडूंसोबत या ठिकाणी आपण सपोर्टर्स देखील आनंद घेत आहेत. या नाश्त्याचा अल्पपहाराचा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चला बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय इथे घेण्यात आला आहे. या 14 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले होऊन जातं, बॅटिंग पॉवर प्ले होऊन जातं ऑटोमॅटिकली. जर तुम्ही घेतला नाही तर पहिले 2 षटक. गोलंदाजी मार्कमध्ये ऋषभ तांडेल सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन. एक चेंडू हा काहीसा दूरवर ठेवला आणि इथे मात्र पुन्हा एकदा अनिकेतने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. इथे विकेट जाईल ती यावी फलंदाज त्या ठिकाणी स्वस्तिकची. फलंदाज बाद या ठिकाणी स्वस्तिक. धावाच्या स्वरूपात विकेट नंबर 1 ब्रेक थ्रू. 11-15. थँक्यू थँक्यू डीजे. यस वॉर्मअप करताना आपले सर्वच हे फ्युचर यंगस्टर्स पाहायला मिळत आहेत हसत खेळत. तर मैदानाच्या आतमध्ये अतुल येताना आपल्याला पाहायला मिळतील. अतुल दमनकर सज्ज होतोय हार्ड हिटिंगसाठी आपल्या प्रसिद्ध. तर दुसऱ्या बाजूला अनिकेत गुराव स्टेप आउट होत आहे. इनसाइड आउट स्ट्रोक खेळला झाला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला खेळून काढलं जात आहे. 2 धावा तिकडे अर्जित केला जाईल आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. धावफलक जाईल तो यावेळी 30 या धावसंख्येवरती. 9चा करंट रन रेट आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. स्वस्तिक मागील विकेट आपण जर पाहिला 11 चेंडू फेस केले 14 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आतापर्यंत या स्पर्धेत मित्रांनो 16 चौकार आणि 33 षटकार लगावले जात आहेत. 16 चेंडूचा इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा धावफलकात ऍड होताना आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती. मोरगाव प्रीमियर लीग मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये चालू सामना लायन्स विरुद्ध पांथर्स. माफ करा येस यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर फिनिश इज इन स्टाईल असं म्हणावं लागेल. हेलिकॉप्टर फटका इथे काढलाय बाहेर अनिकेत गुरावने. ग्रेट. अगदी आंतरराष्ट्रीय सामन्यांचं थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या पाहत असतो ना मित्रांनो. काहीसा त्याच प्रकारचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. मल्टिपल अँगल्स एकाच वेळी मल्टिपल स्क्रीन जरूर पाहायला मिळत आहे. दुसऱ्या चेंडूवरती लगातारचा मोठा फटका चौकार येत असताना अनिकेतच्या बॅटमधून बॅक टू बॅक मोठे फटके. थँक्यू. एकच वादा सध्याच्या घडीला मैदानात अनिकेत दादा परंतु आमचा फेवरेट वल्कू दादा. परंतु यावेळी नजर लागली वल्कू दादा अनिकेत इथे बाद होत आहेत. कॉमेंटेटर कज विकेट नंबर 2 डाऊन. चेक. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाशला आपण पाहतो यावी. माफ करा डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या माध्यमातून आपण पाहतो धावफलक वरती नजर टाकायची झाली. धावफलक जाऊन पोहोचला आहे तो यावेळी 50 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 50 धावा धावफलकावरती जरूर लगावल्या जात आहेत. अतुल डिमांडिंग तुमच्यासाठी डिमांड्स आहेत. स्ट्राईक वर या लवकर. माफ करा धावसंख्या जी आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. थोडंसं इथे कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा होताना पाहायला मिळेल.
41 41 धावा फलकावरती. अतुल आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या अंतिम षटकासाठी षटक घेऊन येतात ते गोलंदाज रोशन. अतुल ऑन स्ट्रायकिंग एंड. 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिला चेंडू आणि इथे मात्र दहशत पाहायला मिळते अतुलची. दबाव पाहायला मिळतोय रोशनच्या माध्यमातून. पहिला चेंडू स्वर चेंडू हाताळला जातोय. मागील सामन्यात देखील रोशनने याच एंडने गोलंदाजी केली होती. अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती. पाहूया यावेळी कशा प्रकारची रणनीती आहे, काय प्लॅन्स आहेत रोशनचे. आकुटाबाचा चेंडू आणि इथे मात्र अतुलच्या माध्यमातून मोठा फटका येतोय. परंतु धावा मिळतील त्या 2. अतुलला आवश्यकता आहे ज्या प्रकारची बॅटिंग आपण मागील मॅच मध्ये पाहिली अक्षय गुरावची, पिंकेश यांची, अशाच प्रकारचे चेंडू त्यांनी समोरच्या दिशेने खेळले आणि षटकार मिळवले होते. आणि अतुल अतुल करतोय अतुल कामगिरी. बिग हिट मॅक्सिमम. थँक्यू डीजे. अतुल आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती अतुल नंबर 49 या मॅच मध्ये आता मात्र निश्चितच आपले हात खुले करत असताना. अनिकेत गुरव यांची चांगली इनिंग पाहायला मिळाली. 14 चेंडू 24 धावांची. नंतर आता मात्र अतुलला आपण पाहतोय यावी येस वर चेंडूचा इशारा येईल. खराब चेंडू, हलकासा दबाव, हलकासा नाही तर बराचसा दबावाखाली आता मात्र रोशनला आपण पाहतोय. आणि का नसेल, समोर अतुल सारखा बॅटर आहे. शेवटचं षटक आहे आणि अतुलच्या बॅटमधून यापूर्वीच्या चेंडूवरती आलाय तो षटकार. आणि तदनंतर मात्र रोशनला आपण पाहतोय स्वर चेंडू हाताळत असताना धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. त्या टोटल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न यावी. चेंडू हवेत आहे. इथे कॅच ड्रॉप आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर देखील प्रयत्न नाहीये कोणत्या प्रकारचा. या ठिकाणी दुसऱ्या धावेला इथे संधी निर्माण झाली होती. ती दुसरी धाव घेतली देखील, परंतु इथे प्रयत्न धावबाद करण्याचा कुठलाही पाहायला मिळाला नाही. पॅन्थर संघाने जणू काही हा सामना सोडलाय अशा प्रकारची बॉडी लँग्वेज प्रत्येक खेळाडूची पाहायला मिळते. या मागील सामन्यात 35 धावा करता करता नाकी 9 आले. आशिष आला आणि आशिष संकट मोचन बनला होता. परंतु यावेळी अतुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सहजरित्या इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल आणि ती केली देखील जाते. या 2-2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव फलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो यावेळी 53 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका, बिग हिट अतुलच्या बॅट मधून. पाहूया हा झेल होईल का. यस कंप्लीट. यावेळी मात्र कॅच कंप्लीट होते. अतुल इथे बाद होत आहेत. थोडा का होईना परंतु टाळ्यांचा गजर येताना आपल्याला पाहायला मिळाला पॅन्थर संघासाठी. चेक. अतुल इथे होत आहेत बाद. 53 धावसंख्येवरती धक्का लागतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. लास्ट बॉल रिमेनिंग आणि शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रयत्न झालाय मोठ्या फटक्याचा. दोन बंधू एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळाले. दरम्यान 2 धावा जरूर अर्जित केल्या. तिसरा धावेचा इथे प्रयत्न नसेल. 2 धावांच्या माध्यमातून धाव फलक जाऊन पोहोचतोय 5 षटकांच्या अखेरीस 55 या धावसंख्येवरती आणि लक्ष असणार आहे टीम पॅन्थर संघासाठी अब तक 56. 56. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल 56 रन्स टू विन टार्गेट असेल नेक्स्ट मॅचचं. आपण पाहूया यानंतरचा होणारा सामना. अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल जो शेवटचा सामना असेल आजच्या सत्रातील, आजच्या दिवसातील बुल्स विरुद्ध चॅलेंजर्स. बुल्स अगेन्स्ट चॅलेंजर्स. चॅलेंजर्स बुल्स, मोरगाव बुल्स अगेन्स्ट चॅलेंजर. दोन्ही टीमचा तिसरा सामना असेल. एका बाजूला बुल्स 2 इन रो पाहायला मिळालेत, दुसऱ्या बाजूला आपल्याला चॅलेंजर्स पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये चॅलेंजर संघ 1 विन अँड 1 लॉस आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे चॅलेंजर संघासाठी हा मस्ट विन
सिच्युएशन असेल. दुसऱ्या बाजूला बुल संघ 3 इन रो करत आपला सेमीफायनल मध्ये दिमागात प्रवेश करेल काय पाहावं लागेल. 55 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या डीजे थँक्यू डीजे. 57 runs on the scorecard. 58 runs are to win. 57 runs on the scorecard. 58 runs are to win. चेंज बदल झाला इथे. 58 रनचा टार्गेट. चला 57 runs on the scorecard, 58 target. Change in the equation. We are very thankful to our proud sponsor, Track Blazer Sports Academy, Matre Sports Academy, Pravika Foundations, the Big Line Foundation, always with you. 7 Star Digital Juhu. सर्वच आमचे प्राऊड स्पॉन्सर्स संजय मानाचे कदम साहेब आपलं देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आपण पाहतोय आमचे सर्वच हे प्राऊड स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. अर्थातच ASC लाईव्ह यांचे देखील विशेष आभारी असणार आहोत आम्ही. रेश्मा राजन मॅम ज्यांनी सकाळपासून या स्पर्धेमध्ये आपला सहभाग जरूर नोंदवलाय. यावर्षी थोडे प्राइज मनी कमी आहेत परंतु उद्या जरूर हा बॅकलॉग भरून काढला जाईल. ओके चला सामन्याला सुरुवात करा. 57 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गणेश वर या. आपण पुन्हा कॅल्क्युलेट करू परंतु मॅचला सुरुवात करा. मनीष आणि त्यांच्या साथीला आपण पाहतोय अतुल मैदानाच्या आतमध्ये होतील सज्ज. नेक्स्ट माझ्या टॉस साठी मी विनंती करेन चॅलेंजर्स विरुद्ध बुल्स. अश्विन आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे आणि चॅलेंजर्स कॅप्टन प्लीज या. चॅलेंजर कॅप्टन भावेश रेडी फॉर द टॉस. नेक्स्ट मॅच चॅलेंजर वर्सेस बुल्स आपल्याला पाहायला मिळेल जो शेवटचा सामना असेल या संपूर्ण स्पर्धेतील आजच्या दिवसातील मॅच नंबर 9 आपण पाहणार आहोत. चला घाई करा. अतुल विनंती आहे सामन्याला सुरुवात करा. मनीष विनंती आहे सामन्याला सुरुवात करा. अजून एक सामना खेळवायचा आहे. शेवटचा सामना खेळवायचा आहे. 5:30 होत आलेत. लक्षात घ्या विनंती आहे आपल्यास. आपल्याकडे पर्याप्त सूर्यप्रकाश जास्तीत जास्त 6 ते 6:15 पर्यंत असणार आहे आणि प्रत्येक सामन्यासाठी तुम्ही मोर दॅन 1 आवर घेताय याची नोंद घ्या. थोडीशी घाई करा. पहिला चेंडू आपण पाहतो अतुलच्या माध्यमातून पुन्हा एकदा फ्लाईट दिला गेला. पॉवर प्लेचा षटक अतुल हाताळताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू ऑफ द मार्क झाला त्या ठिकाणी अतुल विरुद्ध अतुल.
यावेळी मात्र मनीष फुलटॉसला मात्र कन्वर्ट करतायत एका चांगल्या चेंडूमध्ये, चांगल्या फटक्यामध्ये. 2 धावांसाठीचा फटका आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 2 धावा अर्जित देखील होतील त्या ठिकाणी आणि धावसंख्या धावफलकावरती 3. टेनिस बॉल क्रिकेट मित्रांनो, तुम्ही आम्ही सर्वजण ज्याचा आनंद घेतोय. कट करण्याचा प्रयत्न, टॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीपटू मुंबईची खऱ्या अर्थाने खासियत आहे मित्रांनो. फिरकीपटू इतके फिरकीपटू मुंबईने प्रोड्यूस केलेत, ज्यामध्ये उपनगरीय क्षेत्रामधून सर्वाधिक फिरकीपटू येताना आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळी चांगला चेंडू, एक सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टर्न चा जो अपेक्षा जी केली होती तो टर्न न होता आर्म डिलिव्हरी आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. सरप्राईज झाले त्या ठिकाणी फलंदाज मनीष अडेकर आणि म्हणावं लागेल त्या ठिकाणी जरूर नशिबाची साथ मिळाली, अन्यथा या चेंडूवरती विकेट देखील मिळू शकली असती. धावसंख्या धावफलकावरती 4. यावेळी मात्र वेट केला, चेंडू येण्याची वाट पाहिली आणि त्यानंतर मात्र ते मोठा फटका वाट लावत असताना या चेंडूची 4 धावा, चौकार. थँक्यू डीजे अतुल. पुन्हा एकदा सज्ज पॉवर प्लेचा षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक हाताळताना. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ब्युटिफुली स्ट्रोक बाय अतुल. 1 बाउन्स वन्स अगेन, बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना चौकार. षटक कंप्लीट. येस, ओव्हर कंप्लीट. 12 धावा धावफलकावरती, 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चेक. चला 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनंती असेल नेक्स्ट मॅच बुल्स विरुद्ध चॅलेंजर्स. बुल संघाचे संघनायक यायचंय टॉससाठी, चॅलेंजर संघाचे संघनायक टॉससाठी यायचंय. नेक्स्ट मॅच, लास्ट मॅच ऑफ द डे, मॅच नंबर 9 आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहतोय यावी मैदानाच्या आतमध्ये अतुल पहिल्या षटकात काहीसे मागणे ठरलेत. शेवटच्या 2 चेंडूंवरती बॉलिंग अनालिसिस कम्प्लिटली बिघडवत असताना ते पाहायला मिळाले. अतुल तिवारी काहीसे हावी ठरले. अतुल तिवारी, अतुल दमनकर वरती, परंतु गोलंदाजी मार्कवरती आता येत आहेत यश करजावकर. यश कशा प्रकारे यश संपादन करतायत या सामन्यामध्ये हे पाहावं लागेल. यश जावकर 12 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 2 घेऊन सज्ज. मनीषच्या माध्यमातून एक चांगला फटका, 2 धावांसाठीचा जरूर असणार आहे फटका. मित्रांनो पहा, लक्ष बरंच मोठं नाहीये, 58 धावांचं लक्ष आहे केवळ. एकेरी 2 धावा आल्या, मध्ये एका दुसरा मोठा फटका आला. हे लक्ष गेटेबल आहे, चेसेबल आहे. स्वतःवरती विश्वास दाखवणं केवळ आवश्यकता असणार आहे या ठिकाणी. आणि इथे मात्र चेंडूचा इशारा येत असताना पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिलं यशच्या माध्यमातून अनेक चांगले चेंडू हाताळले जरूर गेले, परंतु एक्स्ट्राज हा यशचा मोठा इशू आपल्याला पाहायला मिळाला आहे. एक्स्ट्राज खूप हाताळले गेले होते यशच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यात देखील तोच इशू, तोच प्रॉब्लेम पुन्हा एकदा या देखील सामन्यात पाहायला मिळू शकतो का? यशने त्यावरती काम केलंय का? यश यावी कशा प्रकारची गोलंदाजी करेल? यशला यश मिळेल की अपयश मिळणार? आणि यशचं यशच असणार आहे खऱ्या अर्थाने, ते ठरवणार टीम लायन्स संघाला मिळेल यश की अपयश. पुन्हा एकदा एक चांगला फटका मनीषच्या माध्यमातून, एक धाव तिथे होते पूर्ण आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झाला. अतुल खूप त्वरेने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ते चेंडूवरती गेलेत, चेंडूची फेक केली, परंतु 2 धावा रोखू शकलेले नाहीयेत. या 2 धावांच्या मध्ये त्याने धावफलक झाला तो यावी 17 या धावसंख्येवरती. चला नेक्स्ट मॅच इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. अश्विन खोखरे इन ऍक्शन. आपण अनुपला देखील पुन्हा एकदा पाहणार आहोत, भावेशला पाहणार आहोत, निखिलला देखील पाहणार आहोत. चॅलेंजर्स बी रेडी.
चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळला जातो. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूची फेक करतील तद्वारे एकेरी धाव केवळ आणि एका धाव ते समाधान मानावं लागेल. आपण पाहतोय अनुभवतो त्याचा आनंद घेतोय मित्रांनो. मोरागाव प्रीमियर लीग 2025 सीझन 4 अजूनही आपण पाहतोय यावी धावसंख्या धावफलकावरती 18-58 धावांची आवश्यकता या ठिकाणाहून आपण पाहतोय विजयासाठी आवश्यक असणार आहेत त्या 40 धावा. 40 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम या 35 षटकार आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेत लागलेले पाहायला मिळालेत. वाट पाहिली आणि पुन्हा एकदा आपण पाहतो यावी पुल करत असताना डिक्लेअर झोन मध्ये फलंदाज अतुल. अगदी रणनीतीबद्ध खेळ मैदानाच्या आतमध्ये पांतर संघाच्या माध्यमातून चालू असलेला आपण पाहतोय. सामना जेवढा क्लोज जाणार आहे, जेवढा डीप जाणार आहे, तेवढाच पांतर संघाच्या विजयाच्या आशा देखील वाढताना पाहायला मिळतील. 20 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता यानंतर विजयासाठी. धावसंख्या धावफलकावरती 20. 4 चेंडूचा खेळ झाला समाप्त. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. आपण पाहतोय 20 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम पांतर संघाला या ठिकाणाहून आणि कुठलाही गडी आतापर्यंत गमावलेला नाहीये. चांगला फटका पुन्हा एकदा अतुलच्या बॅटमधून येतोय. 1 more 2D बिग हिट्स आणि या 2-2 धावा छोटे छोटे का होईना परंतु हे वेदनादायी क्षण असतील. धावसंख्या धावफलकावरती 22 22 22 22 22 दोनावर 2 22. पुन्हा एकदा पिकअप शॉट पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे हा फटका खेळला जातो अतुल मात्र आता ऑन फायर आहे. द सेट झाले डिस्ट्रक्टिव्ह देखील पाहायला मिळू शकतात. ज्या प्रकारचं डिस्ट्रक्शन आपण पाहिलं मागील सामन्यामध्ये परंतु हा सामना काहीसा वेगळ्या ढंगाचा पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये कॅल्क्युलेटिव्ह रिस्क पाहायला मिळत आहेत. 24 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अंती 3 षटकांचा खेळ असेल. मात्र आता यानंतर शिल्लक 18 चेंडूचा खेळ असणार आहे. शिल्लक ज्यामध्ये विजयासाठीचं लक्ष असेल 34 धावा. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता विजयासाठी. 34 runs are required from remaining 18 deliveries. Now we would request both the captains of the next match please come here for the toss. Bhavesh and KP, Mr. Kalpesh. अश्विन टॉस करून घ्यायचा. गोलंदाजी मार्कवरती येतात यावी नवीन गोलंदाज सोनू येतात गोलंदाजीवरती. चला घाई करा अतुल, विनंती आहे, आपल्याकडे वेळ नाहीये, बराचसा विलंब होतो. अतुल 34 धावांची अजून या ठिकाणाहून आवश्यकता असणार आहे. चेंडू असतील 18 शिल्लक. करंट रेट आपल्याला पाहायला मिळतोय 12.00चा करंट रेट जो खूप चांगला करंट रेट आपल्याला पाहायला मिळतोय. याच गतीने जर हा संघ पुढे सरसावला तर निश्चितच आपलं जे अपेक्षित लक्ष्य आहे ते बराच लवकर इथे पूर्ण करू शकतो. एस लाईव्ह यांचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळते मित्रांनो. सुंदररित्या प्रक्षेपित केलं जात आहे. मनीष ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले आहेत परंतु बराचसा दूरवर लेग स्टिकच्या दिशेने आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. स्वर चेंडूने सुरुवात केली आहे सोनू यांनी या षटकात. सोनू झा आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पंचवीस धावा धावफलकावरती 25 विदाउट एनी लॉस. पॅन्थर्स यावेळी चांगला कव्हर ड्राईव्ह आणि इथे मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धाव घेतील का? आता मिसफिल्ड वरती धाव घेतलेली नाहीये. एका धावावरती समाधान मानतात त्या ठिकाणी. नेक्स्ट मॅच बुल्स हॅव वॉन द टॉस and elected टू फील्ड फर्स्ट. तर पुन्हा एकदा आपल्याला रन फेस्ट पाहायला मिळेल का? एका बाजूला आपण पाहणार आहोत अनुपला, निखिलला, भावेशला. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहेत अश्विन, कोकरे आणि त्यांना साथ मिळेल ती सुनीलची देखील, कल्पेश यांची, सुशील यांची. दरम्यान येस आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये रणसंग्राम, घमासान, महायुद्ध, बॅटल रंगताना पाहायला मिळतं. मोरागाव पॅन्थर्स विरुद्ध मोरागाव लायन. लायन पॅन्थर एकच स्पीशीज जसं पाहायचं गेलं तर एकाच आपण पाहू शकतो. यावेळी पुन्हा एकदा चेंडूचा इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा. हलकासा दबाव जरूर असणार आहे सोनू यांच्यावरती आणि तो जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचं हे चेंडू. अतुल विनंती आहे मॅचला सुरू राहू दे, पुढे घेऊन जाऊ दे.
थोडीशी घाई करायची आपल्याला. 17 चेंडूचा अजून एक शिल्लक, 31 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. वाईड यॉर्करचा प्रयत्न. तुम्ही वेल लेफ्ट करताय, वेल लेफ्ट जागेवरून करायचा आहे. जर शफल होऊन जर वेल लेफ्ट करत असाल तर निश्चितच तो वाईड लाईन बिलॉंग्स टू द अंपायर. टॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक सोनू. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहेत, 3 धावा खर्च केल्या आहेत. 16 चेंडू व्यतिरिक्त मोठे फटके दिलेले नाहीयेत. या चेंडूवरती मोठ्या फटक्याचा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अनिकेत आहेत. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे पाहायला मिळणार नाहीये. एखाद्या चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये असताना चेंडू सहज फलंदाज दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत नाही. अशाच प्रकारचा एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणजे वल्केश आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या हातामध्ये चेंडू असेल तर कोणताही बॅटर हिंमत करत नाही दुसऱ्या धावेची. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं ज्या प्रकारे त्याने दिशा दाखवली. कॅच काय बघताय, रनआउट बघा. हे बघा वल्केश सर पुन्हा एकदा. यावेळी फुलटॉस आहे, फुलटॉस वरती फुलटॉल वसूल करण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती मिळतील धावा 2. प्रयत्न चांगला होता. हे 2 धावांचे फटके देखील आत्मविश्वास द्विगुणित करताना पाहायला मिळते. ही पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारे बिल्ड झाली आहे. ही पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारे पुढे घेऊन गेलेत हे दोन्ही बॅटर्स. एका बाजूला मनीष अडेकरला आपण पाहतोय, 8 चेंडू फेस केलेत, 11 धावा त्याच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला अतुल तिवारी 8 चेंडू त्याने देखील फेस केलेत आणि 16 धावा त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळालेत. राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं यावेळी टेस्ट करत असताना लायन्सच्या गोलंदाजी लाईनअपचा, आणि यामध्ये अतुल आणि अनिकेत यांच्या लीडरशिपची देखील टेस्ट होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळी लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला जातो. स्वस्तिक येथील चेंडू खाली, कुठलीही चूक नाही. पहिला धक्का ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. मनीष अडेकर होतील बाद. थँक्यू. 30 धावा दाखल 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एका गाड्याच्या मोबदल्यात लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे या षटकातील. सोनूचं कौतुक करावं लागेल. भलेही 2 ते 3 स्वय चेंडू आलेत, परंतु या षटकात केवळ 6 धावा खर्च केल्यात त्या सोनूने. हे षटक फलदायी ठरताना पाहायला मिळत आहे, इकॉनॉमिकल देखील ठरताना पाहायला मिळत आहे. या षटकात ब्रेक थ्रू देखील मिळतोय, त्यामुळे सोनूचं कौतुक हे झालंच पाहिजे. ज्या प्रकारे आपल्या संघासाठी त्याने डेडिकेशन दाखवलं होतं, धावसंख्या कमी झालीच कशी, स्कोर कमी झालाच कसा, हे विचारत विचारत अगदी कॉम्बॉक्स पर्यंत आले. जवळ इथे स्कोररची आमच्या कॉलर धरली होती, परंतु त्यानंतर समजलं की ही इज राईट. तो कॉन्फिडन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये आता मात्र समोरच्या प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना गारद करण्याचं काम करतात. न्यू मैदानाच्या आतमध्ये रिषभ तांडेलला आपण पाहतोय. बॅटिंग लाईनअपमध्ये यावी बराचसा बदल आपण पाहतोय. पांथर संघाला तो मिळालेला निसटता का होईना, परंतु विजय बराचसा कॉन्फिडन्स मिळवून देऊन गेलाय. त्यामुळे या संघातील बॅटिंग लाईनअपमध्ये अजून देखील आपण पाहू शकतो निश्चितच मागील मॅचचा हिरो अर्थातच नायक ठरला होता तो आशिष असणार आहे. नितीनला देखील आपण पाहतोय, अंकेश आहेत, रोशन आहेत. अजूनही बॅटिंग लाईनअप आहे चांगल्या प्रकारची डिसेंट बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते. टॉट बॉलने षटकाची केली आहे सोनूने. सांगता एकदा जोरदार टाळ्या सोनूसाठी झाल्या पाहिजेत. केवळ 6 धावांचं षटक राहिलंय, 1 गडी मिळवून दिलाय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंजकता भरण्याचं काम केलंय. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते ती 30. विजयासाठीचं लक्ष्य आहे ते 58 धावसंख्येचं. अर्थातच येणाऱ्या 2 षटकांमध्ये आवश्यक असणार आहेत त्या 28 धावा. 14.00च्या आस्किंग रनेटने तुम्हाला 28 धावा करायच्या आहेत आणि नेक्स्ट ओव्हर असेल ते बॅटिंग पॉवर प्ले. डीजे DJ, thank you DJ. We want some Kohli Geets. We want some faster tempo songs. सर्वेश येत आहेत, धन्यवाद सर्वेश.
महत्त्वपूर्ण कामगिरी आपण बजावत आहात. थँक्यू. राजस्थानमधील वाळवंटात ज्या प्रकारे एखादा पाण्याचा थेंब सापडावा अशा प्रकारचं कार्य आपल्याला पाहायला मिळते सर्वेक्षणच्या माध्यमातून होत आहे. तर मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत मित्रांनो. एक महत्त्वपूर्ण निर्णायक षटक घेऊन सज्ज होतं त्यावेळी गोलंदाज अनिकेत गुराव. बॅटिंग पॉवर षटक आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलाय. 2 धावा या चेंडूवरती निश्चितपणे प्राप्त होतील आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावेळी 32 या धावसंख्या होती. परंतु मित्रांनो यावेळी जो धावफलक आहे जाऊन पोहोचलाय तब्बल जो आस्किंग रेट तो 14.00. तुम्हाला दुहेरी धावांसोबत मोठ्या फटक्यांची देखील असणार आहे ती आवश्यकता. स्टेप आउट झालेत आणि बॅटची टॉपेज. अतुल चेंडू खाली कुठलीही चूक नाही. इथे मात्र अतुल होत आहेत बाद. स्पेशल सेलिब्रेशन. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष कोकारे यांना जरूर पाहणार आहोत. आशिष कोकरे मागील मॅचचा संकट मोचन. नेक्स्ट मॅच मध्ये यांचे बंधू आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. अश्विन कोकरे सकाळच्या मॅच मध्ये देखील इन ऍक्शन आपण त्यांना पाहिलं. दोन्ही बंधूंनी पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच पटकावलाय. यावेळी स्वर चेंडूचा इशारा येतोय. अनिकेत गुराव समोर चॅलेंज असेल. अनिकेतकडे एक खूबी आहे, एक खासियत पाहायला मिळते, एक वैशिष्ट्य पाहायला मिळतं. अनिकेतकडे अनेक व्हेरिएशन्स आहेत. कधी कोणत्या ठिकाणी कुठला व्हेरिएशन यूज करायचा याचा चांगला दांडगा अनुभव. त्याचा उपयोग करत असताना 3 चेंडूंवरती आतापर्यंत आपण पाहतोय धावा खर्च केल्यात केवळ 3 आणि 1 गडी देखील प्राप्त केलाय. बॅटिंग बॉलचा या षटक हाताळत असताना स्लॉक स्वीप केला जरूर. यावेळी डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का? नाही केलेला नाहीये प्रयत्न. हे षटक मी मगाशीच म्हटलं होतं सर्वाधिक महत्वाचं असेल, निर्णायक असेल. हेच षटक असणार आहे ती या सामन्याची दशा आणि दिशा हे दोन्ही ठरवणार असणार आहे. दरम्यान दिनेश देखील तयारीत आहेत. एवढा विश्वास दिनेशला आपल्याला पाहायला मिळतोय. रिषभच्या माध्यमातून एक चांगला फटका पाहायला मिळाला जरूर आणि या चेंडू जाईल वन बाउंड ओव्हर दी रोप. 4 धावांसाठी चौकार. प्रत्येक धाव इथे महत्वाची असणार आहे. या 4 धावांसहित धाव फलक जाईल तो यावी 38 या धावसंख्येवरती. 20 रन्स आर स्टील रिमेनिंग. आपण पाहू शकता स्क्रीनवरती निलेश यादव आमचे कॉमेंटेटर या मॅचचा आनंद घेत असताना. थोडासा कॅमेरा बाजूला घ्या, लांब घ्या. निलेश यांच्या चेहऱ्यावरून खूप तेज येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 20 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम लास्ट 7 डिलिव्हरीज. 7 डिलिव्हरीज, 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. हा चेंडू सर्वाधिक महत्वाचा चेंडू असेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर शेवटच्या षटकातील रंजकता ही नक्कीच शिगेला पोहोचलेली पाहायला मिळू शकते. ऋषभ ऑन स्ट्रायकिंग एंड आणि या चेंडूवरती बिग हिट. चेंडू जाईल सीमा रेषा पार. थँक्यू डीजे. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो जवळजवळ 1000 प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह घर बसल्या आनंद देखील घेताना पाहायला मिळतात. 6 चेंडू शेवटचे 14 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम मोरागाव पांथर संघाला. या षटकाराने रिषभने मात्र एक नवसंजीवनी फुंकल्यासारखं पाहायला मिळते पांथर संघामध्ये. आणि मित्रांनो आशिष कोकरे मागील मॅचचा सामनावीर एकही चेंडू अजूनही खेळलेला नाहीये. मित्रांनो काय खेळलाय, आशिष देखील खेळलाय. 1 धाव त्याच्या नावावरती जरूर पाहायला मिळते. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. जी गती आपल्याला पाहायला मिळत पाहिजे होती, आवश्यक होती ती 14 धावांची गती धावसंख्येची आपण पाहतोय. बॅटिंग पॉवर राखली गेली परंतु यावी विश्वास दाखवला अनिकेतने आपल्या टीममेट वरती. अर्थातच मित्रांनो
6 चेंडू 14 धावा. अतुल सज्ज. पहिला चेंडू आणि आशिषच्या बॅट मधून येतोय हा मोठा धमाका. थँक्यू डीजे. मागील सामन्यात ठरला होता संकट मोचन. या देखील सामन्यात तो संकट मोचक ठरतोय का हे पाहावं लागेल. आशिष ज्या ठिकाणी मागील सामन्यात इनिंग समाप्त केली होती त्याच ठिकाणाहून पुन्हा एकदा सुरू करताना पाहायला मिळालाय. अतुल दमनकर वरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. 5 चेंडू आणि 8 धावांची इथे मात्र असणार आहे आवश्यकता. ऑन स्ट्रायकिंग एंड आशिष कोकरे. या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने मोठा फायर. या चेंडूवरती मिळतील धावा 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो यावी 52 या धाव संख्येवरती. नाव ओनली 6 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम एअर. 6 धावांची इथे असणार आहे आवश्यकता विजयासाठी. येणारे चेंडू शिल्लक 4. यावी मिस केली आहे लाईन. कम्प्लिटली बीट झालेत परंतु बीट झाले यष्टीरक्षक अनिकेत गुराव देखील. इथे मात्र एक धाव घेतली आहे आणि त्यानंतर दुसरा धावायचा प्रयत्न होता. पंचांचा त्या ठिकाणी कुठलाही इशारा येत नाही याचा अर्थ यस आलाय. बाईच्या स्वरूपातील इथे मात्र येते ती एक धाव. बाईच्या स्वरूपातील धाव फलकात धाव फलक जाईल तो यावी 53 या धावसंख्येवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात ही पार्टनरशिप महत्वाची ठरते. रिषभचा तो 2 फटके महत्वाचे आहेत. रिषभ तांडेल स्ट्रायकिंग एंडला. 3 चेंडूचा खेळ शिल्लक मित्रांनो. 5 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 5 धावा. 5 धावा 3 चेंडू. लायन्स की पॅन्थर्स. पॅन्थर्स की लायन्स. अतुल की रिषभ. बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि इथे मात्र रिषभ जमा. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. चला घाई करा. या मॅच मध्ये बराचसा विलंब लागावला जातोय. लक्षात घ्या 5:45 होत आली आहेत. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची. 5:45 इज देअर. 2 चेंडू शेवटचे शिल्लक. 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. 2 चेंडू 5 धावा. मैदानाच्या आतमध्ये दिनेश दमाले सज्ज होत आहेत. हा आशिष जो सेट बॅटर आहे जो खूप चांगले स्ट्राईक करतो या ठिकाणी षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले तो आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर मैदान षटकार दिनेश दमाले. विनंती असेल अनिकेत अतुल घाई करा. लक्षात घ्या ॲज अ ऑर्गनायझर देखील आपल्याला विचार करायचा आहे. पंचापन्न वॉर्न करायचं आहे. विनंती असणार आहे. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक आहेत त्या 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. मल्टिपल स्क्रीन आपण पाहू शकतो आपल्या लाईव्ह प्रेक्षकांसाठी. या चेंडूवरती मात्र मॅचचा रिझल्ट अजूनही असणार आहे गुलदस्त्यात. स्क्वेअर चेंडूचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. या व्हाईट बॉलने मात्र मॅच मध्ये ट्विस्ट टर्न येताना पाहायला मिळतोय. अतुल जरूर नाराज आहे या निर्णयावरती परंतु अंपायर्स डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. 2 चेंडू 4 धावा. यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. डीबीएक्सच्या कव्हर रिजनच्या दिशेने खेळून काढला जातो. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेक करतील त्यावर 2 धावा पूर्ण. मित्रांनो लास्ट बॉल थ्रिलर आपल्याला मिळेल अनुभवायला. लास्ट डिलिव्हरी. आपका अपडेट हुआ क्या? ये बॉस अपडेट किया. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. एका बाजूला लायन्स एका बाजूला पॅन्थर्स. पॅन्थर्स की लायन्स. लायन्स की पॅन्थर. मॅच चालू आहे. तुमच्या बाजूने पॅन्थर. मध्येच खंड आणू नका. मोमेंटम तोडू नका. पॅन्थर्स मोमेंटम तोडू नका. यासाठी एक्सपिरियन्स खेळू टीम मध्ये असणं आवश्यक असतं. थोडस विथ बॉन्डिंग. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. अतुल की दिनेश. दिनेश की अतुल. लायन्स की पॅन्थर्स. पॅन्थर्स की लायन्स. मोरागाव लायन्स विरुद्ध पॅन्थर.
शेवटचा चेंडू शिल्लक, 2 धावांची आवश्यकता. हृदयाची धडधड धडधड वाढलेली पाहायला मिळते, ठोके वाढले आहेत. उत्कंठावर्धक सामना, अत्यंत अतिथीचा असणारा सामना निश्चितच आपण पाहतोय. या बॅटरच्या नर्व्स अजून अधिक बिकट केल्या जात आहेत. नर्व्स तुम्हाला कंट्रोल करावा लागेल. अत्यंत दबावाचा क्षण असणार आहे, दडपणाचा क्षण असणार आहे. प्रेशर पाहायला मिळतील. बॉलर, बॅटर, फिल्डर सर्वच्या सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जो हे प्रेशर हँडल करेल तो विजय मिळवेल. एक चेंडू 2 धावा आणि बिगिन. या चेंडूवरती 2 धावांसहित विजयी फटका. Panthers have won the match by 8 wickets. चेक. थँक्यू डीजे. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम दर्जेदार मित्रांनो, दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ झाला पाहिजेत. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. लास्ट बॉल फिनिश, लास्ट बॉल थ्रिलर, लास्ट बॉल नेल बाइटिंग कॉन्टेस्ट देखील आपण पाहिला. पीए मात्रे मैदान पुन्हा एकदा साक्षीदार ठरताना एका अद्वितीय अविस्मरणीय अशा क्षणाचा आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन पॅन्थर संघ. त्याचबरोबर हार्ड लक टफ लक टीम लायन्स. आणि मॅच समोर पाहू शकतो अनिकेत गुराव 14 चेंडूमध्ये 24 धावांची घणाघाती खेळी पाहायला मिळाली. स्वस्तिकची चांगली साथ, 10 चेंडू 15 धावा. दरम्यान आपण जर गोलंदाजीचं प्रत्यक्षिक पाहायचं झालं तर ऋषभ तांडेल 1 विकेट, रोशन 1 विकेट आणि गणेश बिराजदार 8 धावा केवळ खर्च केल्या गेल्या आहेत. मोरगाव पॅन्थर्स आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून अतुल तिवारी 10 चेंडू 18 धावांची खेळी, मनीष अडेकर 9 चेंडू 11 धावा, ऋषभ तांडेल 4 चेंडू 10 धावा आणि आशिष कोकरे 5 चेंडू 10 धावा. सोनुजा केवळ 1 विकेट प्राप्त केली, 6 धावा खर्च करत असताना अनिकेतला 1 विकेट, अतुलला 1 विकेट, यश ला देखील मिळते 12 धावा यशच्या माध्यमातून खर्च केला गेला. या मॅचचा सामनावीर ठरतोय तो टीम मोरगाव पॅन्थर संघासाठी अतुल तिवारी. मी मोरगाव पॅन्थर संघाचे टीम ओनर शीतल गुराव मॅम यांना विनंती करेन, आपण या शीतल गुराव मॅम पॅन्थर संघाच्या टीम ओनर आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक. अतुल तिवारी ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 18 धावांची बहुमोल खेळी अतुलच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने अतुलनीय खेळी म्हणावी लागेल, त्याची तुलना होऊ शकणार नाहीये. नेक्स्ट मॅचला सुरुवात करायची. चला विनंती आहे टीम चॅलेंजर मॅच खेळायची आहे की नाही